नमस्कार मंडळी. हिवाळ्यात किंवा आजारपणात शरीराला झटपट ताकद देण्यासाठी गव्हाच्या पिठाची राब हा एक अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक उपाय आहे. आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने हे कसं बनवायचं. त्यासाठी मी इथं अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी गूळ घेतलेला आहे. सर्वात आधी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यात पाव वाटी गूळ टाकून तो पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. आता हे पूर्णपणे विरघळून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाचे मिश्रण तयार करूया. दुसऱ्या बाजूला तव्यावर आपण गव्हाचे पीठ टाकून ते मंद आचेवर हलके आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजलेले पीठ वेगळ्या भांड्यात काढून ते गार होईपर्यंत ठेवा आणि त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून विस्करने छान फेटून गाठी न राहता एकसारखी पेस्ट तयार करून घ्या. लक्षात घ्या, एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. हे गव्हाच्या पिठाचे राब जेवढं पातळ असेल तेवढंच खायला खूप छान लागतं. त्यामुळे मी इथं अजून पाणी टाकते आणि आपण बनवलेलं मिश्रणही त्यात टाकूया. आता मंद आचेवर हे मिश्रण चमच्याने सतत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. 2 ते 3 मिनिटातच मिश्रणाला छान उकळी येईल आणि राब मस्त दाटसर तयार होईल. आता त्यावर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका, तूप टाका. आपली पौष्टिक आणि चविष्ट गव्हाच्या पिठाची राब तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.